स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्या गावाला जिंजरिया. जिंजरिया. हे याचं लोकेशन आहे देवलापारला, जबलपूर रोडवरती. आता इकडचा व्ह्यू तो समोर आहे माझा घर, हा आहे आमच्या मामाजीचं घर, हा इकडे खुशीबाईचं घर. ही सरपंच बाई सारिकाताई यांनी सध्या गाणं लावलाय, इतक्या जोरात गाणं लावलाय माझा आवाज नसेल येत तुम्हाला. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. अभी मजा आएगा ना भिड़ो. फोकस फोकस. सापही दिसला. आम्ही चाललो तुम्हाला आमचा गावातला नजारा दाखवायसाठी. ग्रीनरी ग्रीनरी बघा, ग्रीनरी खेळून राहिले. गावाकडे आल्यावरती मस्त शांत, एकदम थंड थंड आणि एकदम शांत वातावरण वाटतं. बापरे, ट्रॅफिक जॅम, आम्हाला रस्ता द्या जासाठी. ते बापरे सिंगा. और भैया किधर जा रहे? व्यू किती छान व्यू आहे, ग्रीनरी. ऑलमोस्ट आम्ही आमच्या शेताकडे चाललेलो आहोत. तिकडे वाघ दिसते, वाघ. आशा करतो आम्हाला वाघ नाही दिसला पाहिजे. सरळ आम्हाला खाप्याला जायला लागेल, म्हणजे याच्या समोरचं गाव आहे, त्या गावाचं नाव खापा आहे. आम्हाला तिथे जावं लागेल व्हिडिओ बनवायचं. म्हणजे जर वाघ दिसला तर सरळ फरार, सरळ तिकडे जावं लागेल. झरणा आमच्या मामाजीच्या शेतापर्यंत आम्ही आता जस्ट पोहोचणारच आहोत. हे पण आमच्या एका मामाजीचं शेत आहे. इकडून पूर्ण हा शेत आमचाच आहे. बघा बघा ग्रीनरी. इथून पूर्ण फॉरेस्ट एरिया लागतो. तर ही फॉरेस्टवाल्यांची कुटी आहे इथे. इथून पेच लागतो. ही फॉरेस्ट वाल्यांची कुटी. इथून हा पूर्ण एरिया पेचवाल्यांचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता का आम्ही पेच क्षेत्रातच राहतो. थंडी वाटत आहे मित्रांनो, इकडे खूप भरपूर थंडी आहे, भरपूर. आणि हे आमच्या शेताजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत ना. हा लोकेशन आहे वाघाचा. इथे वाघ पाणी प्यायला येतो. याच्या समोर जाणं आतापर्यंत जाऊन हा नाही ना, वापस येऊन ना बे. मेरे को डर लगता ना रे. ते वेळ झाली आहे ना त्याची. नाही ना, भेव लागते मेरे को. त्याच्या वेळ झाली आहे ना याची. हा आला गेट. आता ह्या गेट पासून आम्ही होत आहोत टर्न. इकडे आहे सेल्लारी आणि इकडे पुन्हा ही आहे सेल्लारी, तोटलाडो, पिपरिया इकडे आहे. या साईडला खापा गाव आहे. ही फॉरेस्ट लोकांची, ते वनरक्षकांची कुटी आहे ही. आणि आता आम्ही इथनं रिटर्न जात आहोत, कारण भरपूर वेळ झालेला आहे ना. हा जो वेळ आहे थोडा खाता काय, हा थोडासा वेळ 5:30. खापा आणि जिंजरिया गावामध्ये मधात आम्ही फसलेलो आहोत. हे बघ, इकडे खापा, इकडे जिंजरिया. आम्ही ह्या मधातल्या व्ह्यू मध्ये थांबलो फोटो काढायसाठी. हे टावर आहे ज्याच्यात बिलकुल नेटवर्क नाही राहत. इथे बिलकुल नेटवर्क नाही राहत. चला आता खुशीबाई फोटो काढतो म्हणते, पटपट फोटो काढतो आणि बघतो आता. कारण देखो लग रहा है डर, और मेरे को बहुत डर लग रहा है. ऐसा धक धक हो रहा है मेरे को. ऐसा लग रहा है कैसे कब कब घर जाएंगे. फोटोशूट झालेला आहे ना. आता आम्ही निघालेला आहोत गावात परतीला.
A few moments later. मग अशी जाताना ना आता येताना घरी वापस रिटर्न. जाम आहे भैया. रस्ता जाम आहे सध्या, ट्रॅफिक खूप आहे इकडे. आमची खुशीबाई कशी गाडी काढते माहित नाही, पण रस्ता एवढूसा आहे. जागा तरी आहे का तिथून जायसाठी? मग खरंच सांग. एक्सक्यूज मी, साइड हो जाओ थोड़ा सा, जगह दो हमको जाने को. धन्यवाद जागा दिल्याबद्दल. फायनली आम्ही गावात पोहोचले. स्पीड ब्रेकर एवढ्या स्पीड मध्ये आणली बाईनं गाडी, काय सांगा, विचारायचंच नको. पाहिले आम्ही आमच्या घराजवळ आलेला आहो हळूहळू, पण आम्ही कोणाला सांगू नाही शकत आम्ही कुठे गेलो होतो. और आज की बात है. हो, राज की बात आहे. तर असा होता आमचा गावातला व्लॉग, पहिल्याच दिवशी काढलेला. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ खूप लंबा होत होता, खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे हे व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. याच्यानंतरचा पार्ट पण येईल, तो पण छान आहे, तो पण बघा. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.